So, good afternoon, all of you. In today's lecture, we will start our chapter number, unit number 3, project planning. Okay. So, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला प्रोजेक्ट प्लॅनिंग काय आहे, प्रोजेक्ट प्लॅनिंग ची इम्पॉर्टन्स, स्टेप्स हे क्वेश्चन लर्न करायचे आहेत. जस्ट वेट. So now we start our question number first. What is business planning? Explain steps in business planning process. So बिझनेस प्लॅनिंग बघण्याच्या आधी प्लॅनिंग ही कॉन्सेप्ट काय आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. सो प्लॅनिंग हे आपण कशासाठी करतो, तर प्रत्येक ऍक्टिव्हिटी कंप्लीट होण्यासाठी, सक्सेस होण्यासाठी प्लॅनिंग हे मस्ट असतं. सो प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. प्लॅनिंग आपण कधी करतो, ऍडव्हान्स. ओके. एखादी ऍक्टिव्हिटी कंप्लीट करण्याच्या आधी आपल्याला प्लॅनिंग हे करावं लागतं. सो काय म्हटलेलं आहे बघा, प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स what is to be done, when, where, how and by whom it is to be done. So simple thing, planning ची definition कशी केली जाते, planning is deciding in advance what to do, how to do, when to do and where is to be do. Okay. ही कुंटचची डेफिनेशन आहे. कुंटचनी प्लॅनिंग म्हणजे काय, ज्या गोष्टी ऍडव्हान्सली प्रिपेअर केल्या जातात त्याला प्लॅनिंग असं म्हटलेलं आहे. सो प्लॅनिंग ब्रिज द गॅप फ्रॉम वेअर वी आर टू अँड वेअर वी वॉन्ट टू गो. आपण जिथे आहोत आणि आपल्याला जिथे जायचं आहे ह्यामधला जो ब्रिज आहे त्याला आपण प्लॅनिंग असं म्हटलेलं आहे. सो बिझनेस प्लॅनिंग इज द प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व द क्रिएशन ऑफ द मिशन ऑर गोल फॉर अ कंपनी as well as defining the strategy that will be used to meet those goals or mission. So business planning is very important thing, कारण बिझनेसला ऑर्गनायझेशन मध्ये किंवा बिझनेस मध्ये बऱ्याच गोष्टी रन ह्या कराव्या लागतात. सो ह्या गोष्टी रन करण्यासाठी किंवा गोल्स, ऑब्जेक्टिव्ह, मिशन, व्हिजन अचीव करण्यासाठी बिझनेस प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके. सो इट ऑल encompasses the goal, strategy and action that are required to ensure survival, prosperity and growth of the business. Okay. So ऑर्गनायझेशनचं सर्वायवल पासून असेल, ग्रोथ असेल, प्रॉस्पेरिटी असेल, ह्या सगळ्यासाठी बिझनेस प्लॅनिंग काय आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑर्गनायझेशन. मग प्लॅनिंग म्हणजे काय आपण बघितलं, प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, when to do and where is to be do. Okay. So this is called the planning. So जेव्हा आपण प्लॅनिंग प्रिपेअर करतो तेव्हा काही स्टेप्स फॉलो करणं महत्वाचे असतात. सो नाउ वी स्टार्ट स्टेप्स इन बिझनेस प्लॅनिंग प्रोसेस. जेव्हा आपल्याला प्लॅनिंग करायचं असतं तेव्हा आपण कोणत्या स्टेप्स फॉलो करतो ह्या बेसवरती हा क्वेश्चन असेल. सो फर्स्ट पॉइंट इज अनालाइज द एक्सटर्नल इन्व्हायरमेंट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जसं आपण लास्ट लेक्चरला लर्न केलेलं आहे, एक्सटर्नल इन्व्हायरमेंटचा स्टडी करणं का महत्वाचं आहे, कारण दिस फॅक्टर आर अनकंट्रोलेबल. जे एक्सटर्नल फॅक्टर आहेत हे कसे आहेत तर अनकंट्रोलेबल आहेत. दॅट इज वाय हियर फर्स्ट स्टेप अनालाइज द एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर. म्हणून आपण काय करतो, फर्स्ट स्टेप मध्ये एक्सटर्नल फॅक्टरचं अनालिसिस करणं महत्वाचं असतं. So the first step in the business planning process is to analyze external environmental factor. आता असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात की बिझनेस प्लॅनिंगच्या प्रोसेस मधली पहिली स्टेप कोणती आहे. सो द फर्स्ट स्टेप ऑफ बिझनेस प्लॅनिंग प्रोसेस इज डॅश डॅश. ओके, असे क्वेश्चन असू शकते. सो these factor affect the functioning of business and are not controllable. आपण याचा अनालिसिस का करणार आहोत, बिकॉज दीज फॅक्टर आर अनकंट्रोलेबल. हे फॅक्टर कसे आहेत तर अनकंट्रोलेबल आहे. हेन्स बिझनेस मॅनेजर अंडरटेक पेस्टल अनालिसिस. पेस्टल अनालिसिस म्हणजे काय तर पेस्टल अनालिसिस स्टँड फॉर पॉलिटिकल, इकॉनॉमिक, टेक्नॉलॉजी, इन्व्हायरमेंट अँड लीगल अनालिसिस. ओके, जे आपण मॅक्रो मध्ये लर्न केले होते बघा, राईट. सो ह्या फॅक्टरचं अनालिसिस पहिल्या स्टेप मध्ये करणं खूप महत्वाचं असतं. आर यू गेटिंग माय पॉइंट.
फर्स्ट स्टेप क्लिअर झाली का? मॅम पेस्टल अनालिसिस म्हणजे काय ते एकदा परत सांगा ना. पेस्टल म्हणजे हा एक शॉर्ट फॉर्म तयार केलेला आहे. पेस्टल म्हणजे आपण मॅक्रोचे जे पॉइंट बघितलेत ना, P स्टँड फॉर पॉलिटिकल, E स्टँड फॉर इकॉनॉमिक, S स्टँड फॉर सोशल, इथे आता सोशल दिलेलं नाहीये, सोशल, टेक्नॉलॉजिकल, इन्व्हायरमेंट अँड लीगल. ओके, दिस इज कॉल्ड द पेस्टल. हे शॉर्ट फॉर्म आहे या पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल अँड टेक्नॉलॉजिकल, इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. आणि ह्या फॅक्टरचं अनालिसिस करणं हे पहिली स्टेप असेल कोणत्याही प्लॅनिंग ऍक्टिव्हिटीची. सपोज मला काय करायचं आहे, माझं इंटेन्शन काय आहे, मी प्लॅनिंग कशासाठी करते, मॅक्झिमम सेल करण्यासाठी मला प्लॅनिंग करायचं आहे. तर सेल वरती इम्पॅक्ट होणारे फॅक्टर कोणते आहेत? इकॉनॉमिक फॅक्टर आहेत, टेक्नॉलॉजिकल फॅक्टर आहेत. सो हे इन फ्युचर कंट्रोल मध्ये येऊ शकतात का, किंवा ते कशा प्रकारे इम्पॅक्ट करू शकतात आपल्या ऑब्जेक्टिव्ह वरती. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, ह्या इंटेन्शनने प्लॅनिंग करताना आपल्याला पहिल्या स्टेपकडे जायचं आहे, ती म्हणजे आहे अनालिसिस द एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर. राईट? सो लक्षात आला पॉइंट? येस मॅम. Okay, very good. So our next step, analyze the internal environmental factor. आता इंटरनल इन्व्हायरमेंटल फॅक्टरचं अनालिसिस करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण आपल्याकडे कोणते रिसोर्सेस अवेलेबल आहेत. इंटरनल फॅक्टर म्हणजे आपण काय म्हणतो, दोज फॅक्टर आर कंट्रोलेबल, जे आपण इझिली कंट्रोल करू शकतो. दिस इज कॉल्ड द इंटरनल फॅक्टर. So business manager must analyze internal environmental factor which include human resources, physical resources, technology, monetary resources, etc. आणि यामध्ये जसं आपण इंटरनल फॅक्टर बरेच बघितलेले आहेत. तर हे फॅक्टर कसे आहेत? कंट्रोलेबल आहेत. They must also analyze intangible aspects like organizational culture, teamwork, coordination, efficiency level of employees and so on. आणि ह्या फॅक्टरचं अनालिसिस करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण इंटरनल असतील किंवा एक्सटर्नल फॅक्टर असतील, दोज फॅक्टर आर डायरेक्टली इम्पॅक्ट ऑन अवर प्लॅनिंग. कोणत्याही प्लॅनिंग वरती इम्पॅक्ट करणारे फॅक्टर आहेत. म्हणून सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो, तर ह्या फॅक्टरचं अनालिसिस करणं महत्वाचं आहे. सच अन अनालिसिस अनेबल इट आयडेंटिफाईंग स्ट्रेंथ अँड वीकनेस ऑफ द ऑर्गनायझेशन. आता ह्या फॅक्टरचं अनालिसिस का केलं जातं? सो इंटरनल फॅक्टरचं अनालिसिसचं इंटेन्शन काय आहे? हिअर वी कॅन इझिली फाइंड आउट अवर स्ट्रेंथ अँड वीकनेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल वीकनेस काय, माझ्याकडे फायनान्स हा कमी आहे आणि माझं ऑब्जेक्टिव्ह फुलफिल होण्यासाठी थोडी डिफिकल्टी येऊ शकते. दॅट इज वाय आपल्याला इंटरनल फॅक्टरचे अनालिसिस करणं सुद्धा महत्वाचं असते. राईट? थर्ड पॉइंट, आता आपण इकडे आलो जे आपलं प्लॅनिंग आहे. डिफाईन द व्हिजन अँड मिशन. म्हणजे कोणतंही प्लॅनिंग प्रिपेअर करताना किंवा प्लॅनिंग तुम्हाला डिसाईड करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे, त्यासाठी तुमच्या ऑर्गनायझेशनचे व्हिजन काय आहे, मिशन काय आहे, हे महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचं प्लॅनिंग कशासाठी होतं, जसं आपण लास्ट एक्झाम्पल घेतलं की मला काय प्लॅनिंग कशासाठी करायचं आहे, मॅक्झिमम सेल साठी करायचं आहे. सो सेल साठी जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करताय, तेव्हा तुमच्या ऑर्गनायझेशनचं व्हिजन आणि मिशन काय आहे हे लक्षात घ्यावं लागेल. सो व्हिजन दॅट मीन्स काय सांगितलंय बघा, व्हिजन म्हणजे अ व्हिजन स्टेटमेंट डिस्क्राइब व्हॉट अ कंपनी वॉन्ट टू बी अ फ्युचर. म्हणजे आपलं व्हिजन काय आहे, फ्युचर प्लॅन काय आहे, आपल्याला फ्युचर मध्ये कुठे बघायचंय स्वतःला, हे आपण कशामध्ये इंडिकेट करतो, व्हिजन मध्ये. राईट? इट कम्युनिकेट द पर्पज अँड व्हॅल्यू ऑफ द बिझनेस. तुमचं व्हिजन काय इंडिकेट करतं, कम्युनिकेट द पर्पज अँड व्हॅल्यू ऑफ द बिझनेस. इट आन्सर द क्वेश्चन, लक्षात ठेवा, वेअर डू वी एम टू बी. आपल्याला कुठे जायचं आहे हे आपलं एम डिसाइड करण्याचं काम व्हिजनच्या अंडर डिटरमाइन केलं जातं. राईट? मग मिशन स्टेटमेंट काय सांगतंय बघा. मिशन स्टेटमेंट मीन्स इट इज द स्टेटमेंट ऑफ बिझनेस रिझन फॉर बिंग. बिझनेस का आहे त्याचं आन्सर सांगण्याचं काम मिशन स्टेटमेंट करतं. सो द मिशन स्टेटमेंट is concerned with the scope of the business and what distinct it from similar business. It acts as a tool for the communicating where the business is heading.
इट आन्सर द क्वेश्चन. आता हे दोन जे क्वेश्चन आहेत हे लक्षात ठेवा. मिशनचं क्वेश्चन काय आहे आणि व्हिजनचा क्वेश्चन काय आहे. मिशनचा क्वेश्चन काय असेल, व्हाय डू वी डू. ओके, व्हॉट वी डू. and mission vision आहे where do we aim to be. Okay, so our next step, set corporate objective. आता आपल्याला इकडे यायचं आहे. इथे आपण आता आपले ऑब्जेक्टिव्ह डिटरमाइन करणार आहोत. फर्स्ट थिंग मध्ये आपण एक्सटर्नल एन्व्हायरमेंट अनालाइज केले. सेकंड स्टेप मध्ये आपण इंटरनल एन्व्हायरमेंट अनालाइज केलेले आहे. थर्ड स्टेप मध्ये आपण व्हिजन मिशन स्टेटमेंट काय आहे त्या गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. आणि मग आपण इथे आलेलो आहोत सेट कॉर्पोरेट ऑब्जेक्टिव्ह. द नेक्स्ट स्टेप इज टू सेट कॉर्पोरेट ऑब्जेक्टिव्ह. Corporate objective are company wide goal that need to be achieved in order to survive and grow. तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे कशाशी रिलेटेड असले पाहिजे, बिझनेसचं सर्वाइव्ह झालं पाहिजे त्यामधून, किंवा बिझनेसची जास्तीत जास्त ग्रोथ होणं महत्वाचं आहे. राईट. सो अशा टाइपचे तुमचे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही सेट करणं महत्वाचं असते. सो द ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी स्मार्ट. तुमचे ऑब्जेक्टिव्ह कसे असले पाहिजेत, स्मार्ट असले पाहिजेत. मग स्मार्ट म्हणजे काय, स्मार्ट म्हणजे दिसायला छान असायला हवेत का, नाही. तर स्मार्ट फुल फॉर्म दिलेला आहे. स्मार्ट मीन्स स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बॉन्ड. ओके, सो जे आपण ऑब्जेक्टिव्ह डिटरमाइन केलेले आहे ते स्पेसिफिक टाइम बॉन्ड मध्ये अचीव होणं महत्वाचं आहे. ते स्पेसिफिक असायला हवेत. वी कॅन इझिली अचीव. ते अचीव करण्यामध्ये बिझनेस काय झालेला आहे, एक्झिट झालेला आहे असं नको. ते स्पेसिफिक असणं महत्वाचं आहे. वी कॅन इझिली मेजर. आपलं ऑब्जेक्टिव्ह सक्सेस झालेला आहे की नाही, आपला ऑब्जेक्टिव्ह अचीव झालेला आहे की नाही, वी कॅन इझिली मेजर. अशी ऑब्जेक्टिव्ह तुम्ही सेट करा. अचिवेबल असलं पाहिजे. काहीतरी वेगळंच ऑब्जेक्टिव्ह आपण प्रिपेअर केलेलं आहे आणि ते अचीव होणं म्हणजे खूप डिफिकल्ट झालेलं आहे असं नको. आणि रिअल मध्ये ते आपल्याला अचीव करता आलं पाहिजे. सो असे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला ह्या स्टेप मध्ये सेट करायचे आहे. इज इट क्लिअर? येस मॅम. ओके. पॉइंट नंबर 5, फॉर्म्युलेट स्ट्रॅटेजी. सो देअर आफ्टर स्ट्रॅटेजी मस्ट बी फॉर्म्युलेटेड. आपले ऑब्जेक्टिव्ह जेव्हा सेट होतात त्याच्यानंतर आपण काय करतो, त्याच्याशी रिलेटेड ज्या काही स्ट्रॅटेजी आहेत ह्या फॉर्म्युलेट करतो. अ स्ट्रॅटेजी इज द ब्रॉड प्लॅन डेव्हलप बाय अन ऑर्गनायझेशन टू टेक इट फ्रॉम where it is to be where it want to be, and manager develop the set of strategy that is corporate, division, functional and operational. Simple thing लक्षात ठेवा. Strategy prepare the long term plan or tools. हे स्ट्रॅटेजी मध्ये काय असतं तर काही टेक्निक्स असतात, काही टूल्स असतात जे आपले ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी हेल्प करतात. that help the organization to accomplish its mission and achieve the goals effectively. आपले गोल्स इफेक्टिव्हली अचीव होण्यासाठी स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट ह्या केल्या जातात. Then make tactical plan. Tactical plan is very important thing for planning activity. कोणत्याही गोष्टीची प्लॅनिंग करण्यासाठी तुम्हाला टॅक्टिकल प्लॅन फ्रेम करणं महत्वाचं आहे. सो टॅक्टिकल प्लॅन म्हणजे काय बघा. Tactical planning is then undertaken while formulating strategic involve the higher up an organization. Tactic tend to be involve all member of the organization. Tactical planning is a short term planning. काय लक्षात ठेवायचंय, टॅक्टिकल प्लॅनिंग इज अ डॅश डॅश प्लॅनिंग. टॅक्टिकल प्लॅनिंग कसे असतात, शॉर्ट टर्म असतात, लॉंग टर्म असतात, मीडियम टर्म असतात. सो टॅक्टिकल प्लॅनिंग इज अ शॉर्ट टर्म प्लॅनिंग that emphasis the current operation of various part of the organization. हे करंट ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड असणार आहे. सो इज इट क्लिअर? टॅक्टिकल प्लॅन हे कसे आहेत तर शॉर्ट टर्म, जे तुमचे मेन प्लॅन अचीव करण्यासाठी सब प्लॅन असतात त्याला टॅक्टिकल प्लॅन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल जसं सांगितलं की आपल्याला सेल हा मॅक्झिमम करायचा आहे किंवा 1 करोडचा सेल करायचा आहे, तर 1 करोडचा सेल करण्यासाठी तुमचे आधीचे प्लॅन काय असले पाहिजे, बी प्रोड्यूस क्वालिटी प्रोडक्ट. हा काय झाला तुमचा टॅक्टिकल प्लॅन झाला. क्वालिटी प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी काय करायचं आहे, दिस इज कॉल्ड द टॅक्टिकल प्लॅन. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस मॅम. ओके, व्हेरी गुड. देन
नेक्स्ट पॉइंट, बिल्ड इन प्रोसिजर फॉर मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग. फक्त प्लॅन करणं महत्वाचं आहे का हो? नक्कीच नाही. तर त्या प्लॅनिंग सोबत मॉनिटर असणं सुद्धा महत्वाचं आहे. त्या ऍक्टिव्हिटी वरती मॉनिटर करणं, कंट्रोलिंग करणं, इट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो लास्ट पॉइंट आहे, लास्ट स्टेप, build in procedure for monitoring and controlling. Manager must devise procedure for monitoring and controlling performance. Controlling means, कंट्रोल म्हणजे काय सांगा बरं? फक्त एखादी ऍक्टिव्हिटी कशी चालली आहे त्याच्याकडे बघत बसणं म्हणजे कंट्रोलिंग आहे का? नक्कीच नाहीये. तर कंट्रोलिंग मीन्स, कंट्रोलिंग आणि मॉनिटरिंग म्हणजे काय? कंट्रोलिंग मीन्स प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन. ओके, जर एखादी ऍक्टिव्हिटी तुमची कुठेतरी रॉंग वेने जात असेल तर त्याला प्रॉपर डायरेक्शन देण्याचं काम कंट्रोलिंग करतं. सो कंट्रोलिंग असणं, मॉनिटर असणं हे सुद्धा महत्वाचं आहे प्लॅनिंग प्रोसेस मध्ये. मॉनिटरिंग मीन्स टेकिंग अ पिरियडिक लुक ॲट फाइंडिंग आउट वेदर द अचिव्हमेंट इज अँड पर द प्लॅन परफॉर्मन्स. प्लॅन परफॉर्मन्स नुसार तुमची ऍक्टिव्हिटी रन होते आहे किंवा नाही हे पिरियडिकली लुक करणे, पिरियडिकली चेक करणे हे असणार आहे तुमचं मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग. मॉनिटरिंग प्रोव्हाइड द इसेन्शियल लिंक बिटवीन द रिटन प्लॅन अँड द डे टू डे ऑपरेशन ऑफ द बिझनेस. सो हे काय आहे? रिटन प्लॅन, मॉनिटरिंग प्रोव्हाइड द इसेन्शियल लिंक बिटवीन. कशाशी लिंक आहे? तुम्ही जे प्लॅनिंग प्रिपेअर केलं होतं वेल इन ऍडव्हान्स, हे रिटर्न फॉर्म मध्ये होतं ना. सो रिटर्न फॉर्म मध्ये ज्या गोष्टी मेन्शन करून ठेवलेल्या आहेत, जे डे टू डे ऑपरेशन चालू आहे त्या गोष्टी मॅच होत आहेत की नाही हे बघण्याचं काम मॉनिटरिंग आणि कंट्रोलिंग ऍक्टिव्हिटी करते. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. येस मॅम. सो इन शॉर्ट मध्ये कोणते पॉइंट लक्षात ठेवायचे ते सांगते. What is the first step of the business planning process? So analysis the internal environment is the first step of planning process. Tactical plan is short term or long. Tactical plan is dash dash, short term, long term, medium term. काय आहे हे लक्षात ठेवा. Then mission statement indicate. काय स्टेटमेंट इंडिकेट करणार आहे? Why do we exit? त्याचं सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे. And ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी कसे असायला हवेत? ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी, ऑब्जेक्टिव्ह कसे असायला हवेत? आणि मी क्वेश्चन विचारते, आन्सर द्या. Smart. ऑब्जेक्टिव्ह Smart. मस्ट बी स्मार्ट. स्मार्ट. स्मार्ट लक्षात ठेवा. सो इथे तुम्हाला काहीही विचारलं जाऊ शकतं. ऑब्जेक्टिव्ह स्मार्ट असायला हवे. ओके ओके. देन ह्या क्वेश्चन मध्ये आणखी काही लक्षात ठेवायचंय? टॅक्टिकल प्लॅनिंग झालं. लास्ट स्टेप ऑफ प्लॅनिंग प्रोसेस, build in procedure for monitoring and controlling. So now we start our next question. What is project report? प्रोजेक्ट रिपोर्ट काय आहे आणि त्याची इम्पॉर्टन्स काय आहे हे आपण आता ह्या क्वेश्चन मध्ये लर्न करणार आहोत. So the term project refers to a set of related tasks which have a specific goals. आता आपल्याला माहिती आहे की प्रोजेक्ट, फॉर एक्झाम्पल जसं आता आपण एक्झाम्पल घेऊ शकतो तुमच्या एफसीच्या प्रोजेक्टचं. एफसीच्या प्रोजेक्ट जे तुम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये काय करतो आपण? जो स्पेसिफिक टास्क आहे हा फुलफिल करतो, हा अचीव करतो. सो प्रोजेक्ट टर्म म्हणजे काय आहे? द टर्म प्रोजेक्ट रेफर्स टू सेट ऑफ रिलेटेड टास्क विच हॅव अ स्पेसिफिक गोल्स. त्याचे गोल्स हे कसे असणार आहेत? तर स्पेसिफिक असतील. इट इज अ प्रपोजल फॉर कॅरिंग आउट अ प्लॅन. अ प्रोजेक्ट मे बी रिलेटेड टू सेटिंग अप अ न्यू फर्म, moderation, expansion of existing business, producing a new product and so on. तर प्रोजेक्ट हे कशासाठी रन केले जातात? तर ह्या प्रोजेक्टचं वेगवेगळे इंटेन्शन असू शकतं. कशासाठी? फॉर एक्झाम्पल एक्सपान्शन करायचं आहे तर एखादा आपण प्रोजेक्ट रन करतो. प्रोजेक्टचं मॉडर्नायझेशन करायचं आहे किंवा डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे, न्यू प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे, ह्या वेगवेगळ्या इंटेन्शनने प्रोजेक्ट प्लॅनिंग हे केलं जातं किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट हे प्रिपेअर केलं जातं. राईट. देन
A project plan is the statement of how and when a project objective are to be achieved by showing the major product milestone activities and resources required on the project. Project planning refers to a systematically sequencing and scheduling a project. So, तुमच्या प्रोजेक्ट प्लॅनिंग मध्ये सपोज प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये काय तर तुम्ही डे टू डे ऍक्टिव्हिटी पण फुलफिल करताय, कम्प्लीट करताय. ऍट द सेम टाइम वी रन अ सेपरेट प्रोजेक्ट. तर ह्या सेपरेट प्रोजेक्टचं शेड्युलिंग, सिक्वेन्स, सिस्टमायझेशन हे डिफरंट असणार आहे. इज द प्रोसेस फॉर द स्टार्टिंग how to complete the project with the certain time frame, usually with defined stage and with design resources. Okay, सो रिसोर्सेस डिझाईन करणं असेल, स्टेजेस डिफाईन करणं, टाइम फ्रेम डिफाईन करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये इन्क्लूड असणार आहेत. फर्स्ट थिंग, प्रोजेक्ट कशासाठी केला जाणार आहे हे इन्क्लूड असेल, प्रोजेक्टचा टाइम इन्क्लूड असेल, प्रोजेक्ट साठी लागणारे रिसोर्सेस इन्क्लूड असणार आहेत आणि त्याच्या स्टेजेस ह्या इन्क्लूड असतील. इम्पॉर्टन्स ऑफ प्रोजेक्ट प्लॅनिंग. प्रोजेक्ट planning ची importance. First, achievement of goals. Every project has certain well defined objective. For example, तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये at the same time we run 4 to 3 प्रोजेक्ट. ओके, एकाच वेळी आपण 4 प्रोजेक्ट रन करतो आहोत असं अज्युम करू. ह्या प्रत्येक प्रोजेक्टचं ऑब्जेक्टिव्ह हे काय असणार आहे, सेपरेट असणार आहे. सो काय सांगितलं इथे, एव्हरी प्रोजेक्ट हॅज अ सर्टन वेल डिफाईन ऑब्जेक्टिव्ह. आपण ह्या प्रत्येक प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्ह हे वेल डिफाईन केलेले असतात. प्रॉपर प्लॅनिंग इज रिक्वायर्ड टू फोकस ऑन ऑब्जेक्टिव्ह सेट. प्रोजेक्ट प्लॅनिंग गिव्ह डायरेक्शन अँड गायडन्स इन ऑर्डर टू अचीव्ह दिस. आणि प्रोजेक्ट प्लॅनिंग का महत्वाचं आहे, कारण प्रोजेक्ट प्लॅनिंग काय करतं, प्रोजेक्ट प्लॅनिंग प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन टू द प्रोजेक्ट अँड वी कॅन इझिली अचीव्ह गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ पर्टिक्युलर प्रोजेक्ट. तर खूप सारे प्रोजेक्ट असतील ऑर्गनायझेशन मध्ये, तर आपण प्रत्येक प्रोजेक्ट साठी वेगळं प्लॅनिंग प्रिपेअर करणं महत्वाचं आहे. सेकंड पॉइंट, क्लॅरिफाईज ऍक्शन. So project planning clearly define the action to be taken for completion of the project. So project planning मुळे काय होणार आहे, आपल्याला काय करायचं आहे, कोणता टास्क पहिल्यांदा कंप्लीट करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअरली डिफाईन केलेल्या असतात इन प्रोजेक्ट प्लॅनिंग मध्ये. Hence, each person working on the project is clear about their work he or she has to perform in the organization. ऑर्गनायझेशन मध्ये त्यांना काय परफॉर्म करायचं आहे एम्प्लॉईजला, ह्या गोष्टी क्लिअरली कुठे डिफाईन केल्या जातात, तर प्रोजेक्ट प्लॅनिंग मध्ये. राईट. देन पॉइंट नंबर 3, प्रोव्हाइड प्रोजेक्ट डिटेल. इट गिव्ह डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ एव्हरी टास्क. लक्षात ठेवा, या प्लॅनिंगचं इम्पॉर्टंट काय आहे हे आपण बघतोय ना. तर प्लॅनिंग केल्यामुळे काय काय ऍडव्हान्टेजेस होऊ शकतात, लक्षात ठेवायचं सिंपल थिंग. प्रोव्हाइड प्रोजेक्ट डिटेल. प्लॅनिंग मुळे काय होणार आहे, डिटेल गोष्टी आपल्याला लक्षात येतात की ओके, अरे ह्या गोष्टी आपण कंप्लीट केलेल्या आहेत, ह्या गोष्टी कंप्लीट केलेल्या नाहीयेत. सो इट गिव्ह डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ एव्हरी टास्क, दॅट इज हू शुड डू द असाइनमेंट, what task should be priorities, when the task should be accomplished and so on. म्हणजे कोणता टास्क कोणी करायचा आहे हे डिटेल आपल्याला मिळेल. प्रायोरिटी काय आहेत ह्या गोष्टी डिसाइड होतील आणि कोणते प्रोजेक्ट कंप्लीट झालेले आहेत ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे हेल्प होणार आहे प्रोजेक्ट प्लॅनिंग मध्ये. टाइम मॅनेजमेंट. प्रोजेक्ट प्लॅनिंग इन्व्हॉल्व शेड्युलिंग ऑफ द प्रोजेक्ट. प्रोजेक्ट प्लॅनिंग म्हणजे काय आहे हो, शेवटी शेड्यूल आहे, ते एक टाइम टेबल आहे की कोणती गोष्ट कधी कंप्लीट करायची आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे, प्रोजेक्ट प्लॅनिंग इन्व्हॉल्व शेड्युलिंग ऑफ द प्रोजेक्ट. सो हे सेंटेन्स लक्षात ठेवा. प्रोजेक्ट प्लॅनिंग इन्व्हॉल्व काय, शेड्युलिंग आहे, शेड्युलिंग ऑफ द प्रोजेक्ट.
it estimate the time required for the complete of the project. It specify the time required for each and every activity related to the project. This help time management. प्रोजेक्ट प्लॅनिंग मुळे काय होणार आहे तर टाइम मॅनेजमेंट होऊ शकते. देन अरेंजमेंट ऑफ रिसोर्सेस. Project cannot be complete unless adequate resources are made available. So project planning enable the organization to make proper arrangement of resources such as manpower, finance, physical resources, etc. to execute the project. आणि प्रोजेक्ट प्लॅनिंग मुळे काय होणार आहे तर काय म्हणतो आपण 11th अवर्सला आपल्याला काय हवं आहे हे न बघता प्लॅनिंग मुळे आपल्याला काय होणार आहे वी कॅन इझिली अरेंज सच अ टाइप्स ऑफ रिसोर्सेस लाईक अ फिजिकल, फायनान्स, मॅनपॉवर, व्हॉट एव्हर इट मे बी रिलेटिंग टू अवर प्रोजेक्ट. जे प्रोजेक्टचे रिक्वायर आहेत असे सगळे रिसोर्सेस आपण रिक्वायर आहेत, डिमांड आहे त्यावेळी अरेंज करू शकतो. कशामुळे प्रोजेक्ट प्लॅनिंग केल्यामुळे. ओके. देन indicate cost involved. Project planning involve making a financial plan for the project. These give an idea about the expenses involved in the project. Project planning च्या वेळीच आपल्याला आयडिया येईल की हा प्रोजेक्ट रन करण्यासाठी आपल्याला किती एक्सपेन्सेस येणार आहे. ओके. सो द मॅनेजमेंट therefore get the insight about the fixed and working capital requirement for implementing the project. आणि तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होण्यासाठी कितपत आपल्याला वर्किंग कॅपिटल स्पेंड करावं लागणार आहे किंवा फिक्स्ड कॅपिटल कितपत स्पेंड करावं लागेल ह्या गोष्टी आपण वेल इन ऍडव्हान्स डिसाइड करू शकतो. वेल इन ऍडव्हान्स डिसाइड कॉस्ट रिगार्डिंग प्रोजेक्ट. And our last point is minimization of risk. Due to project planning, it is possible to identify possible risk during the course of the project. These enable it making alternative plan for contingency. By having such plan ready, risk can be minimized. जर रिस्क काय असू शकेल हे आपण ऑलरेडी डिफाइन केलेलं आहे आणि जर अशी काही रिस्क आली असे काही थ्रेट आले वी कॅन इझिली मॅनेज बिकॉज आपण रेडी आहोत रिस्क फेस करण्यासाठी. राईट. सो काय होणार आहे इथे मिनिमाइज रिस्क ही होऊ शकते. Is it clear question? Yes, ma'am. Thank you. Yes, ma'am.